नागपूर शहरातील घरफोडीच्या मोठ्या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट 4 नागपूर शहराने धडक कारवाई केली आहे। पोलीस ठाणे बेलतरोडी, हुडकेश्वर, अजनी आणि प्रतापनगर हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या करणारा आरोपी ताब्यात घेण्यात आला असून गुन्ह्यातील महत्त्वाचे मुद्देमालही जप्त करण्यात आले आहे। नागपूर शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4च्या पथकाने आरोपी नमन छगन पेठे वय वर्ष 19 राहणार शारदानगर हुडकेश्वर याला ताब्यात घेतले। आरोपीने पोलीस ठाणे बेलतरोडी, अजनी, हुडकेश्वर, सक्करदरा आणि प्रतापनगर हद्दीत एकूण 9 घरफोडीचे गुन्हे केले होते। तपासात मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने आपल्या वाहनासह घराबाहेर येताच नंबर प्लेट काढली आणि परिसरातील अपार्टमेंट व जुने घर शोधून लांब बोल्ट वापरून कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरी केले। गुन्ह्यामध्ये 78,000 रुपये रोख, सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, 156 ग्रॅम सोन्याची लगडी, 2 मोबाईल तसेच चोरीसाठी वापरलेले 9 इंचाचे बोल्ट 2 नग असा एकूण 2,01,320 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपीने या पैशांचा उपयोग स्वतःसाठी केला आणि सोने मित्रांना विकून पैसे मिळविले। आरोपीवर संबंधित ठाण्यात विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस पथकाने आरोपीच्या वाहनाची तपासणी करून त्याच्या बॅगमधून चोरीचे सर्व मुद्देमाल जप्त केला आणि त्याला पोलीस ठाणे बेलतरोडी यांच्या ताब्यात दिले। नागपूर शहरातील घरफोड्या या प्रकरणातून पोलीस यंत्रणेमध्ये सक्रिय कारवाई झाली आहे। नागरिकांनी आपल्या घराची सुरक्षा अधिक काळजीपूर्वक ठेवावी आणि संशयास्पद हालचाली पोलिसांना ताबडतोब कळवाव्यात।